नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण 29 मे 2016च्या परीक्षेतील सर्व प्रश्न डिस्कस करणार आहोत, तेही संपूर्ण स्पष्टीकरणासह करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची लाईव्ह बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कंप्लीट कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही ते लाईव्ह विचारू शकता आणि लाईव्ह त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन काही कारणास्तव अटेंड करता नाही आलं तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. 29 मे 2016चा हा प्रश्न आहे. ऍप्लिकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव्ह थ्रू. पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॉट 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 काय उपयुक्त आहे? दिग्दर्शन उपयुक्त पद्धत उपयुक्त आहे का? प्रकल्प पद्धत उपयुक्त आहे का? क्षेत्र भेट म्हणजे त्याला आपण फील्ड व्हिजिट म्हणतो ते उपयुक्त आहे का? की पृच्छा पद्धत ती उपयुक्त आहे, है ना? तर यामध्ये काय उपयुक्त आहे? तर प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त आहे, है ना? जो कोर्स कंटेंट आहे डे टू डे लाईफ मध्ये जे अचीव केला जातो, है ना, तर त्यामध्ये प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त ठरतो. कारण प्रोजेक्ट मेथड मध्ये आपण कधी कधी फील्ड व्हिजिट पण असते, कधी कधी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी रिसर्च करावी लागते, राईट? त्यामधून आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कळत असतात, नवीन नवीन प्रॉब्लेम्स फेस करतो, है ना, एक्सपिरियन्स घेतो, त्यामधून नॉलेज आपल्याला मिळत असतं. करेक्ट. त्यामुळे जे पाठ्यक्रमामधले जे आशयाचे रोजच्या आयुष्याचे उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त जर असेल तर ते आहे प्रोजेक्ट मेथड. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे, है ना? म्हणजे असं कुठली पद्धत आहे जी इव्हॅल्युएट करून आपण काय करू शकतो? विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस किती झालेला आहे, है ना, विद्यार्थ्यांमध्ये प्रगती किती झालेली याची देखरेख करू शकतो आणि आपल्या अध्यापनामध्ये त्यात बदल घडवून आणू शकतो, ठीक आहे, जेणेकरून त्यांची प्रगती आणखीन चांगली होईल. मग ती इव्हॅल्युएशन पद्धत आहे, ती कुठली इव्हॅल्युएशन पद्धत आहे? आकारिक म्हणजे फॉर्मल इव्हॅल्युएशन, साकारिक म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक इव्हॅल्युएशन, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे उद्दिष्टाधारित मूल्यमापन. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. जर विद्यार्थ्यांमध्ये कशी प्रोग्रेस होत आहे की नाही होत आहे हे पाहायचं असेल तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करतो आपण. का करतो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन? कारण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा अर्थ आहे की तुमची इन प्रोसेस जी लर्निंग प्रोसेस आहे त्यामध्ये तुमची प्रोग्रेस कशी होत आहे पाहण्यासाठी, है ना, पूर्ण कोर्स संपल्यानंतर नाही, ऑनगोईंग प्रोसेस मध्ये तुमची प्रोग्रेस पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ठीक आहे. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध करा? हा प्रश्न डॉट 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 या उद्दिष्टावर आधारित आहे. आकलन, मूल्यमापन, उपयोजना की संश्लेषण? तर ऑब्विसली आहे हे कशावरती आहे? इव्हॅल्युएशन वरती आहे, है ना? इव्हॅल्युएट करायचं आपल्याला की पृथ्वी गोल आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पूर्ण जिओग्राफिकल गोष्टीचा काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, बरोबर? त्यामुळे इव्हॅल्युएशन यामध्ये गरजेचं आहे. खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही? बघा, असं कधी कधी घोळ होतं बरं का, नॉट लिहिलेलं आहे ना, नॉट कडे लक्ष द्यायचंय. मानवी संबंध विषयक कौशल्य, संप्रेषण कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्व की योग्य अध्यापन पद्धतीचे ज्ञान? बरोबर.
तर यामध्ये राईट आन्सर आहे तुमचं अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, आकर्षक व्यक्तिमत्व जे आहे, बरोबर, हे इसेन्शियल पॉइंट आहे, इसेन्शियल पॉइंट नाही गुड टीचिंगसाठी. ठीक आहे, आकर्षक व्यक्तिमत्वापेक्षा ह्युमन रिलेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ॲप्रोप्रिएट नॉलेज तुम्हाला असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश डॉट 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 आहे. मग ते डॉट 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 ऑप्शन मध्ये दिले. मग तो कुठला आहे? ऑप्शन सी आहे. म्हणजेच त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. त्यांना सांगायचं आहे की तुम्ही स्वतः तुमची मदत करून घ्या, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, नवीन नवीन गोष्टी त्या फेस करतील आणि नवीन नॉलेज त्यांना, स्किल्स, पर्स्पेक्शन, त्यांचं व्हॅल्यूज हे सर्व चेंज होते. ठीक आहे, अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. ए, अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे. बी, अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे. सी, घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. की डी, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. है ना, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच घटक विषयामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. पुढे बघा, 29 मे 2016 आता प्रश्न सुरू केला आपण. हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन डॉट 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 स्टडीज. गृहीतक हे नेहमीच डॉट 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 या स्टडी मध्ये उपयुक्त ठरेल असं नाही. कोणत्या स्टडी मध्ये? नॉर्मेटिव्ह, कोरिलेशनल, एक्सपेरिमेंटल की हिस्टोरिकल? है ना, सोपा प्रश्न आहे. नॉर्मेटिव्ह असेल, कोरिलेशनल असेल, एक्सपेरिमेंटल असेल तर यामध्ये हायपोथेसिसची गरज आहे. परंतु हिस्टोरिकलला हायपोथेसिसची गरज कधी कधी भासत नाही. ठीक आहे, ऐतिहासिक अभ्यास म्हटलं की या अभ्यासामध्ये संशोधक घटनेचा मागोवा घेतो आणि त्यामुळे अनेक वेळा गृहीतकाची गरज सुद्धा लागत नाही. बरोबर. आणि दुसरीकडे जे एक्सपेरिमेंटल आहे, कोरिलेशनल आहे, नॉर्मेटिव्ह आहे, या प्रकारामध्ये गृहीतकाची आवश्यकता असते. ठीक आहे, त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने डॉट डॉट अवलंबून असते. रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरीली chosen डिपेंडिंग ऑन इट्स रिलेव्हन्स, अवेलेबल फंड, इंटरेस्ट ऑफ रिसर्चर की अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर. है ना, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजेच काय, त्याचं रिलेव्हन्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात? बघा, संशोधनाचा विषय हा महत्वाचा आहे. ठीक आहे, आणि उपयोगी आहे, आवश्यक आहे असं असणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि निधी जो आहे किंवा संशोधकाची आवड असेल, उपलब्ध साहित्य असतील, याचा विचार नंतर येतो. है ना, जे महत्वाची गोष्ट आहेत त्याचा विचार पहिला येतो आणि ज्या गोष्टी सेकंडरी आहेत त्याचा विचार नंतर केला जातो. ठीक आहे, पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन? राईट, खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? संशोधनांचा समालोचक अहवाल, नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, प्रमाणभूत नियतकालिके प्रसिद्ध झालेला संशोधन लेख की अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ? राईट, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, म्हणजेच प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख. ठीक आहे, हा माहितीचा मूळ स्रोत आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रायमरी सोर्स म्हणजे काय? थेट माहितीचा स्रोत आहे. कसा आहे? थेट आहे माहितीचा स्रोत. जसे की मूळ संशोधन नोंदवलेला लेख. करेक्ट. आता जसं ए आहे, बी आणि डी आहे. रिसर्च रिव्ह्यू, रिसेंट रिटन टेक्स्ट बुक, मल्टी ऑथर ट्रीटीज पब्लिश्ड इन इयर 2015. बरोबर, हे सर्व सेकंडरी किंवा इंटरप्रेटेड स्रोत आहेत. सेकंडरी स्रोत आहे, सेकंडरी सोर्स आहे. प्रायमरी सोर्स विचारलं ना तर आपलं हेच असणार ऑप्शन सी, रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन स्टँडर्ड जर्नल. ठीक आहे, पुढे. मोठा प्रश्न आहे, वाचायला वेळ जाईल असं वाटलं की समजायचं तोच सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आलं का लक्षात? एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 या साली 2 कोटी होती, ती 2000 साली 6 कोटी इतकी झाली. या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन असे होईल. कसे होईल? फॅक्टोरियल, सोशल, लॉन्जिट्युडनल की क्रॉस सेक्शनल?
तुम्हाला याचं उत्तर जर द्यायचं असेल चॅट बॉक्समध्ये पण देऊ शकता. ठीक आहे. बघा याचा राईट आन्सर आहे लॉन्जिट्युडनल. का? कारण यामध्ये दीर्घ काळ गेलेला आहे आणि दीर्घ काळामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत हे शोधायचं असेल तर त्याला लॉन्जिट्युडनलच म्हटलं जातं. बरोबर. 1941 पासून ते 2000 पर्यंत आता डेटा घ्यायचा आहे आपल्याला. हे कसे झाले? मग हे लॉन्जिट्युडनल झालं. आलं का लक्षात? आता क्रॉस सेक्शनल हा एक विशिष्ट वेळेचा अभ्यास असतो. समजते? आणि फॅक्टोरियल व सोशल हे संदर्भ इथे लागू पडतच नाहीत. बरोबर. हे तिन्हीही या दिलेल्या स्टेटमेंटशी लागू होत नाही. लॉन्जिट्युडनल म्हणजे परफेक्ट आहे की ज्यामध्ये 1941 पासून ते 2000 पर्यंत इतक्या मोठ्या कालखंडात बाबत काय दिलेलं आहे, त्यामध्ये झालेल्या बदलांचं निरीक्षण केलेलं आहे. त्याला लॉन्जिट्युडनल स्टडी म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन द प्रोबॅबिलिटी? खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे? जजमेंटल सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग की कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग? बरोबर. आता याच्यामध्ये काय विचारलंय? सॅम्पलिंग बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. ते पण कुठली? प्रोबॅबिलिटी. करेक्ट. यामध्ये स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग जे आहे हे प्रोबॅबिलिटी मेथडची एक पद्धत आहे, पार्ट आहे. ठीक आहे. जसं की प्रोबॅबिलिटी मध्ये 4 आणि नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये 4 येतात त्याप्रमाणे. तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग हे प्रोबॅबिलिटी मेथड मध्ये येते. आलं लक्षात? जजमेंटल आहे ना, किंवा त्यालाच पर्पजिव्ह म्हटलं जातं. कोटा सॅम्पलिंग आहे, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग हे नॉन प्रोबॅबिलिटीचे मेथड्स आहेत. प्रोबॅबिलिटीचे कुठले आहेत? सिंपल रँडम आहे, त्यानंतर स्ट्रॅटिफाईड आहे, राईट, सिस्टमॅटिक आहे. आलं लक्षात? हे सगळे काय तुमचे प्रोबॅबिलिटीचे मेथड्स आहेत. लक्षात ठेवा. दोन व्यक्तीमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मी अगोदर तुम्हाला राईट आन्सर सांगतो, मग एक्सप्लेन करतो. तो आहे शब्दरूप चिन्हे व खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते. बरोबर. दोन व्यक्तीमध्ये फेस टू फेस संवाद जेव्हा होतो तो वर्बल असतो आणि नॉन वर्बल सुद्धा असू शकतो, है ना. ते दोन्ही प्रकारच्या चिन्हावर आधारित असतं. पण यामध्ये नॉन वर्बल कम्युनिकेशनचं प्रमाण जे आहे, है ना, किंवा त्याची परिणामकारकता जी आहे आणि वैविध्य जे आहे ते अधिक असते. राईट. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर आहे. आता हे प्रश्न आहेत 2016च्या एक्झामिनेशन मधले. खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते? ठीक आहे. मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन, इंटरपर्सनल की इंटरग्रुप? तर ती आहे इंटरपर्सनल. ठीक आहे. ती कुठली आहे? इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे. पुढे. आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर ऑफ मीडिया अँड इट्स परफॉर्मन्स इंडिकेटर्स फ्रॉम द फॉलोइंग. प्रसार माध्यमे व बाजारपेठेतील त्यांच्या कामगिरीचा निर्देशक यांची खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? न्यूजपेपर सर्क्युलेशन, सिनेमा बॉक्स ऑफिस, टेलिव्हिजन TVT आणि रेडिओ ROD. तर याचं राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे, रेडिओ ROD. ठीक आहे. कारण हे चुकीचं आहे, असं चुकीची जोडी आहे असं म्हटलं जातं. राईट. FM रेडिओच्या संदर्भात FM या लघुरूपाचा विस्तार काय आहे? फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फायडेलिटी मॉडिफायर की फायडेलिटी मॉड्युलेशन? तर ते आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. पुढे. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? है ना, सिमिलर क्वेश्चन आहे. तर तो आहे गिव्ह मोर कम्युनिकेशन पॉवर टू टीचर फॉर कंट्रोल. ठीक आहे. एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळवण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते? बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट, क्वेश्चन आस्क्ड बाय स्टुडंट, क्वालिटी ऑफ क्लास नोट्स टेकन बाय देम की असाइनमेंट सबमिटेड बाय देम ऑन अ टॉपिक? तर त्याचा राईट आन्सर आहे बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट. ठीक आहे.
पुढचा प्रश्न 29 मे 2016च्या एक्झामिनेशन मधला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत, गुगल, हॉटमेल, फेसबुक आणि व्हॉट्सअप. याला आपल्याला क्रोनॉलॉजी मध्ये लावायचं आहे. ठीक आहे, मग आधी कोणतं आलं, गुगल आलं का, मग हॉटमेल, मग फेसबुक, मग काय आलं, है ना? तर राईट आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो आणि एक्सप्लेन करतो. हॉटमेल, गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअप. ठीक आहे, आता बघा एक एक सांगतो मी तुम्हाला. हॉटमेल जो आहे, करेक्ट, हॉटमेल हा जॅक स्मिथ आणि साबिर भाटिया यांनी 1997 मध्ये सुरू केला होता. ठीक आहे, हॉटमेल. त्यानंतर गुगल, आपला गुगल जो आहे तो 1998 मध्ये सुरू करण्यात आला होता. सप्टेंबर 1998 मध्ये तो लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी सुरू केला होता. राईट. त्यानंतर फेसबुक तर सर्वांनाच माहिती आहे ना, सर्वजण फेसबुक वापरतात, बरोबर. तर सुरू कधी झालं, हे सुरू झालं होतं 2004 मध्ये. करेक्ट, 2004 मध्ये हे सुरू केलं गेलं होतं मार्क झुकरबर्ग यांच्या मार्फत. ठीक आहे, त्यानंतर आहे आपलं शेवटी व्हॉट्सअप, WhatsApp, right, which was started in 2009. करेक्ट, लक्षात ठेवा हे साल, जे की जॅन कोम, ब्रॅन ॲक्टन यांनी सुरू केलं होतं. पुढील प्रश्न 29 मे 2016 चा आहे. आयडेंटिफाय द ऑड एलिमेंट. विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स, युनिक्स हे आपल्याला काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. यामधला ऑड आपल्याला काढायचा आहे. MS ऑफिस आहे, विंडोज आहे, लिनक्स आहे की युनिक्स आहे. ऑब्विसली सरळ सरळ उत्तर याच्यामध्ये MS ऑफिस हा वेगळा आहे, कारण विंडोज, लिनक्स आणि युनिक्स हे काय आहेत, हे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. राईट, हे काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, आणि MS ऑफिस हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर फाईल सिस्टीम. PDF चा फुल फॉर्म काय? किती सोपे प्रश्न विचारले होते बघा 29 मे 2016च्या एक्झाम मध्ये. PDF चा फुल फॉर्म पर्सनलाइज डेटा फॉर्मॅट, पिक्सेल डिजिटल फाईल, पिक्चर डेटा फॉर्मॅट की पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल. ऑब्विसली पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, PDF काय आहे, यामध्ये आपण इमेजेस, डॉक्युमेंट, सिग्नेचर्स है ना, हे हाय क्वालिटीमध्ये शेअर करू शकतो, त्याला PDF असं म्हटलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज. यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग डेटा स्टोरेज कुठला आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग तो प्ले स्टोर आहे, जीमेल आहे, जीमेल स्टोरेज आहे, ड्रॉपबॉक्स आहे की क्लाउड स्टिक आहे, बरोबर. तर याचा राईट आन्सर आहे तो आहे ड्रॉपबॉक्स. ड्रॉपबॉक्स जे आहे हे क्लाउड कॉम्प्युटिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, यामध्ये वायरलेस टेक्नॉलॉजीने आपल्याला स्टोरेज फॅसिलिटीज मिळत असतात, ज्यामध्ये काही रेंट आपल्याला पे करावा लागतो, बरोबर. त्यासोबतच त्या रेंटवरती आपल्याला स्टोरेज फॅसिलिटीज जे आहेत है ना, बेस्ड ऑन रेंट, त्या स्टोरेज फॅसिलिटीज आपल्याला आपल्या फॅसिलिटीज आपल्याला मिळत असतात. त्या ठिकाणी आपण फाईल स्टोअर करू शकतो, फाईल शेअर करू शकतो, बरोबर, तेही इंटरनेटच्या माध्यमातून. करेक्ट, तर ड्रॉपबॉक्स हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट पेअर. आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये योग्य जोडी कुठली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, AVI फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, HDD क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी. उबंतू ऑपरेटिंग सिस्टीम फक्त हेच बरोबर आहे. एक्सेल जे आहे है ना, एक्सेल माहिती आहे आपल्याला वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे का, नाही, हे फक्त एक्सेल फॉर्मॅटमध्ये चालतं है ना, एक्सेल मध्ये चालतं. AVI जे आहे, ऑडिओ व्हिडिओ इंटरलीव्ह ज्याला आपण म्हणतो, हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल नाही, हे काय आहे, हे व्हिडिओचा फॉर्मॅट आहे, राईट. आणि HDD जे आहे आपलं, HDD हे स्टोरेज आहे, एक्सटर्नल स्टोरेज आहे, जे कॉम्प्युटर लॅपटॉप्स मध्ये वापरलं जातं. लक्षात, तर असे सोपे प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारले गेले होते, राईट. याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला कळून चुकतं की पॅटर्न कसा आहे, एक्झामिनेशनची लेवल काय आहे, राईट. आता हे प्रश्न आहेत 29 मे 2016च्या एक्झामिनेशन मध्ये. आता इथून पुढचे प्रश्न
29 मेच्या एक्झामिनेशन मधले आहेत बरं का. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? शेतीसाठी, वीट तयार करण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी की इंधन? बघा, हा जो प्रश्न होता यामध्ये 2 उत्तरं जे आहेत हे बरोबर आहेत. ठीक आहे, पण सी ऑप्शन जे आहे तिथे दिलं होतं एक्झाम मध्ये, बट बी जरी दिलं असतं तर ते बरोबरच होतं. ठीक आहे, बघा, रोड मेकिंग आणि ब्रिक्स म्हणजे काय म्हणतात त्याला, विटा बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. आलं लक्षात? फ्लाय ॲश ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, कोळशाची राख. औष्णिक प्रकल्प जो असतो है ना, त्या प्रकल्पामध्ये ही तयार होण्याची गोष्ट आहे फ्लाय ॲश, जे की रस्ते है ना, उड्डाण पूल बांधण्यासाठी, सिमेंटसाठी है ना, कॉन्क्रीटमध्ये मिक्स करण्यासाठी, विटा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? 5 जुलै, 5 जून, 25 जानेवारी की 5 डिसेंबर? तर तो केला जातो 5 जून रोजी. ठीक आहे, जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो दरवर्षी 5 जून रोजीच साजरा केला जातो. आणि ते केव्हा सुरू झालं होतं बघा, 1972 साली स्टॉकहोम परिषद जी आहे याच्या दरम्यान हे संयुक्त राष्ट्रांनी सुरू केला होता. आणि 1974 पासून प्रत्यक्षपणे तो साजरा करण्यात आला होता. आता हे का साजरा केला जातो? कारण पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता आणि कृतीच प्रोत्साहन देण्यासाठी हे पर्यावरण दिन साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, हवा प्रदूषण कायदा, वॉटर पोल्युशन ऍक्ट, जल प्रदूषण कायदा की फॉरेस्ट ऍक्ट? ठीक आहे, तर ऑब्वियस आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. जर एन्व्हायरमेंटल गोष्टीमध्ये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कोणी ऍक्टिव्हिटी करत असेल तर या ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग? खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहे? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोराईन की अमोनिया? तर ऑब्वियस आहे कार्बन डायऑक्साईड. मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचं, सगळ्यात मोठं रिझन आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, जे कार्बन डायऑक्साईड आहे याचं उत्सर्जन जास्त प्रमाणामध्ये होतं, त्यामुळे हा मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. त्यातल्या त्यात ह्युमन मेड CO2 जो आहे तो जास्त घातक आहे. ठीक आहे, हा CO2 जो आहे जागतिक तापमान वाढीसाठी मुख्यतः जबाबदार असणारा वायू आहे. ठीक आहे, तो कोळशामधून, तेल असेल, वायू जाळल्याने, हे जाळल्याने होतं, किंवा जंगलतोड केल्याने, औद्योगिक क्रियाकलाप केल्याने हे कार्बन डायऑक्साईड एमिट होऊन जातं. ठीक आहे, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही असं म्हटलंय. सोलार, टायडल, जिओथर्मल की कोल? ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे, हे नवीन नूतनीकरण होणारे पर्यावरण पूरक असतात, जसे की फॉर एक्झाम्पल सौर ऊर्जा असेल, भरती ओटू ऊर्जा असेल, भू औष्णिक ऊर्जा असेल. ठीक आहे, कोळसा हा काय आहे? नॉन रिन्युएबल ऊर्जा स्रोत आहे. बरोबर, कारण तो काय होतो, लाखो वर्षानंतर तो तयार होतो है ना, आणि तो कसा आहे, लिमिटेड आहे, तो सीमित आहे. बरोबर, त्यामुळे हा जळल्यास प्रदूषण करतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे? पक्षी, साप, म्हैस की वाघ? है ना, पक्षी, साप, म्हैस की वाघ? ह्याच्यामध्ये पक्षी आणि बफेलो तर दोन्ही येणार नाहीत है ना. साप आणि वाघामध्ये सर्वात जास्त मोठा भक्षक म्हटलं तर कोण आहे? है ना, टायगर आहे, वाघ आहे. बरोबर ना, कारण उच्च मांसभक्षी प्राणी मध्ये म्हणजे टॉप कार्निवोरस ॲनिमल
ज्याला आपण म्हणतो, है ना, म्हणजे अन्न साखळीच्या सर्वोच्च टोकावर असलेला प्राणी याचा असा अर्थ होतो, जो की नैसर्गिक शिकारी, ज्याला नैसर्गिक शिकारी नसतो असं म्हणतात. ठीक आहे. आता वाघ जो आहे हा अत्यंत ताकदवान आहे आणि अत्यंत ताकदवान मांसभक्षक आहे, जो अन्न साखळीचा सर्वोच्च शिकारी आहे. बरोबर. साप हा मांसाहारी आहे परंतु सर्वोच्च नाही. पक्षी प्रजातीवर अवलंबून आहे की तो मांस खातो का काय खातो. म्हैस जो आहे तो पूर्णपणे शाकाहारी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे टायगर हे आपलं राईट आन्सर येतं. भारतीय विद्यापीठातील विद्या वाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई भांडार आहे? ठीक आहे. ई रिपॉझिटरी आहे. ज्ञानगंगा, शोधगंगा, बुक गंगा की इन्फ्लिबनेट. राईट. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, शोधगंगा. ठीक आहे. शोधगंगा हे PhD संशोधन प्रबंधाचे डिजिटल पद्धतीचे ई रिपॉझिटरी सिस्टीम म्हणजे भांडार आहे, ई भांडार आहे, जे इन्फ्लिबनेटच्या मार्फत चालवले जाते. राईट. आणि भारतामध्ये जे काही विद्यापीठ आहे त्याच्यामधले संशोधक संपूर्ण PhD प्रबंध या ठिकाणी किंवा याच जागेवरती, या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन उपलब्ध करतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणांची निश्चिती करते? बघा, हा प्रश्न 29 मे 2016चा प्रश्न आहे. ठीक आहे. काय म्हटलंय? विच ऑफ द फॉलोइंग एजन्सीज टू फॉर्म्युलेट पॉलिसीज ऑफ हायर एज्युकेशन? UGC, MHRD, NCERT की NAC? ते आहे MHRD. ठीक आहे. यामध्ये बघा MHRD जे आपलं आन्सर आहे ते एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची व आधी स्वीकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? समजते का? असेसमेंट आणि अक्रेडिटेशन ही जबाबदारी कोणाची आहे? UGC ची आहे, NAC ची आहे, NCTE ची आहे की AICTE ची आहे? तर हे NAC ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अक्रेडिटेशन करणं, ग्रेड्स देणं हे NAC ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल असं याचा फुल फॉर्म आहे. ही UGCच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली संस्था आहे आणि ऑटोनॉमस संस्था आहे, म्हणजे स्वायत्त संस्था आहे ही. यामध्ये जे महाविद्यालय असतील किंवा युनिव्हर्सिटी असतील याचं मूल्यांकन केलं जातं, यांचं अक्रेडिटेशन केलं जातं, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो आधी स्वीकृती केलं जातं. ठीक आहे. पुढे UGCच्या 10 बिंदू 10 पॉइंट्स ग्रेडिंग सिस्टीम आणि CBSE पद्धतीमध्ये श्रेणी A+ याचा अर्थ काय? आउटस्टँडिंग, व्हेरी गुड, एक्सलंट की गुड? म्हणजे A+ याचा अर्थ काय असं विचारलं. तर हे झालं तुमचं एक्सलंट. A+ म्हणजे एक्सलंट असतं. आलं लक्षात? आता बघा कसं असतं, ग्रेड पॉइंट नुसार जर म्हटलं 10 पॉइंटची जी ग्रेडिंग सिस्टीम असते CBSE मध्ये, है ना, जर तुम्हाला 0 ग्रेड असेल म्हणजे AB असेल तर ॲब्सेंट आहे, F असेल तरी 0 आहे, P असेल तर पास असतं, 4 ग्रेड मिळतात, C असेल तर ॲव्हरेज म्हणतात, त्याला 5 ग्रेड मिळतात, B असेल तर अबोव ॲव्हरेज आहे, 6 ग्रेड मिळतात, B+ असेल तर गुड 7 ग्रेड, A असेल तर व्हेरी गुड 8 ग्रेड, A+ असेल तर एक्सलंट 9 ग्रेड आणि O म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, त्याला 10चे 10 ग्रेड मिळतात आणि त्याला आउटस्टँडिंग म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. एकक की जे शिक्षण क्रमाचे मापन करते. युनिट बाय विच कोर्स वर्क इज मेजर्ड. क्रेडिट, ग्रेड, ग्रेड पॉइंट की क्रेडिट पॉइंट? है ना, याचा राईट आन्सर आहे क्रेडिट. है ना. आता आपल्याला क्रेडिट सिस्टीम मध्ये करावं लागतं ना, श्रेयांक त्याला आपण म्हणतो. हा एकक आहे ज्याद्वारे शिक्षण क्रमाचे मापन केले जाते. राईट. यामध्ये एक कोर्स असेल समजा, एका कोर्ससाठी जे काही लागणारं अकॅडमिक वर्क असेल, है ना, त्याचा रिझल्ट जो आहे, त्याचा परिणाम जो आहे तो दर्शवला जातो क्रेडिट म्हणून, आणि तसंच क्रेडिट दिलं जातं. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक श्रेयांक आलाय म्हणजे एक क्रेडिट आहे समजा, बरोबर ना, 1 क्रेडिट आहे. तर टिपिकली ते काय असतं, एका आठवड्यामध्ये 1 तासाचे वर्ग प्रशिक्षण किंवा त्याचे समकक्ष आपण म्हणू शकतो, है ना, त्याचं क्षेत्रीय कार्य झालं म्हणजे
तुमचं 1 क्रेडिट. राईट. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? 29 मे 2016चाच प्रश्न आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी की नेताजी सुभाष ओपन युनिव्हर्सिटी, है ना? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, डॉक्टर बी आर आंबेडकर, है ना, ओपन युनिव्हर्सिटी ही पहिली युनिव्हर्सिटी आहे भारतातली. ठीक आहे.